जगातील सर्वात विस्तृत आणि लोकाभिमुख असं संविधान, हिंदी आणि इंग्रजी भाषेमधील हस्तलिखित स्वरूप, एकच संविधान आणि एकच नागरिकत्व, नागरिकांना दिला गेलेला मतदानाचा अधिकार, भारतीय जनता हीच सार्वभौम आणि जनतेच्या हाती सत्तेची चावी, संसदीय लोकशाही, भारतीय नागरिकांना दिला गेलेला मूलभूत हक्क अधिकार, संसद आणि न्यायपालिका यांच्यातील कामाची विभागणी, स्वतंत्र आणि स्वायत्त न्याय व्यवस्था ही आहेत भारताच्या संविधानाची सर्वात महत्वाची वैशिष्ट्ये. नमस्कार. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या विशेष लॉ सिरीजच्या एपिसोड 1 मध्ये आपण पाहिलं की संविधान हा एक महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. तसंच संविधान म्हणजे काय, आपल्या संविधानाच्या निर्मिती संदर्भातील महत्वाच्या बाबी देखील आपण जाणून घेतल्यात. आजच्या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांबद्दल, ज्यामुळे भारतीय संविधान जगातील सर्वात विस्तृत आणि वैशिष्ट्यपूर्ण असं संविधान म्हणून ओळखलं जातं. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये. लिखित, विस्तृत आणि सर्वात मोठी राज्य. एपिसोड 1 मध्ये आपण याबाबत बरीच चर्चा देखील केलेली आहे. भारतीय राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते हस्तलिखित स्वरूपात आहे आणि तेही हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये. अमेरिकेमध्ये लिखित संविधान आहे, तर ब्रिटनमध्ये कोणतंही लिखित संविधान नाही. तेथं परंपरा आणि प्रचलित गोष्टींचं पालन केलं जातं. जरी आपली राज्यघटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा देखील आपल्याकडे पाळल्या जातात. अनेक देशांमध्ये संविधान बदलणं शक्य नसतं, तर अनेक देशांमध्ये संविधान सहज बदलता येतं. भारतीय राज्यघटनेची सर्वोच्चता, संसदीय लोकशाही, स्वतंत्र न्याय व्यवस्था इत्यादी संविधानाच्या मूलभूत रचनेमध्ये बदल करता येत नाही, परंतु वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रियेनुसार काही बदल केले जाऊ शकतात. संविधानाचे मुख्यतः 3 महत्वाचे विभाग आहेत. पहिला भाग म्हणजेच पार्ट्स, दुसरा अनुच्छेद कलम म्हणजेच आर्टिकल्स, तिसरा अनुसूच्या म्हणजेच शेड्यूल्स. मूळ संविधानामध्ये उद्देशिका, 22 पार्ट्स, 395 आर्टिकल्स आणि 8 शेड्यूल्स यांचा समावेश होता. परंतु संविधान अंमलात आल्यापासून त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या दुरुस्त्या, अमेंडमेंट्समुळे सध्या 448 आर्टिकल्स, 25 पार्ट्स आणि 12 शेड्यूल्स आहेत. संविधानामध्ये राज्य कारभाराबाबतचे नियम काय असतील, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य असतील, केंद्र व राज्य यांचं स्वरूप आणि त्यांचे अधिकार, न्याय व्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, नागरिकांचे मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्य यांची तपशीलवार माहिती देण्यात आलेली आहे. नागरिक हेच सार्वभौम. भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे नागरिक हेच सार्वभौम असून नागरिकांच्या जनतेच्या हाती खरी सत्ता आहे. कारण मतदानाचा हक्क बजावून भारतीय जनता आपली लोकप्रतिनिधी निवडून देशाचा, राज्याचा, गावखेड्यांचा कारभार चालवते. राष्ट्रपतींची निवड जनता आपल्या लोकप्रतिनिधींमार्फतच करत असते. निवडणुकीच्या माध्यमातून जनता हवा तसा बदल घडवून आणू शकते, ज्यामुळे लोकशाही अधिक मजबूत आणि दृढ होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिक हेच सार्वभौम आहे. संसदीय लोकशाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीयांनी केलेल्या लोकशाही शासन पद्धतीच्या मागणीमुळे आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. भारतात राष्ट्रपती आणि संसदीय अशा 2 पद्धती आहेत. त्याप्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा हे 2 सर्वोच्च सभागृह आहेत. राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत, परंतु प्रत्यक्षात देशाचा नेतृत्व पंतप्रधान करतात, ज्यांना संसदेच्या लोकसभेतील सदस्यांचा बहुमताचा पाठिंबा असतो. लोकसभेमध्ये बहुमत असलेला पक्ष मंत्रिमंडळ स्थापन करून देशाचा कारभार चालवतो. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून संसद निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. संविधानानुसार मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार आणि उत्तरदायी आहे. घटना अंशतः परिदृढ आणि अंशतः परिवर्तनीय. लिखित व अलिखित घटना आपण पाहिली. याचप्रमाणे रिजिड म्हणजेच परिदृढ, कठोर आणि फ्लेक्झिबल म्हणजेच परिवर्तनीय, लवचिक असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचिक, तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय कठोर अशा स्वरूपाची आहे. तर भारताची राज्यघटना काहीशी रिजिड आणि काहीची फ्लेक्झिबल स्वरूपाची आहे. भारताच्या घटना दुरुस्तीची पद्धत आर्टिकल 368 मध्ये देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे आपल्या राज्यघटनेमध्ये 3 प्रकारे दुरुस्ती किंवा अमेंडमेंट करता येते. पहिला
साध्या बहुमताने, दुसरं विशेष बहुमताने, तिसरं विशेष आणि अर्ध्या राज्यांच्या पाठिंब्याद्वारे, अनुमतीद्वारे. एखाद्या साधारण मुद्द्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करता येते, मात्र राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत, केंद्र व राज्य यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इत्यादी महत्वपूर्ण बाबींविषयी घटनेमध्ये दुरुस्ती करताना संसदेच्या 2/3 सदस्यांची अनुमती आणि निम्म्याहून अधिक घटक राज्यांच्या विधिमंडळाची अनुमती म्हणजेच मंजुरी आवश्यक असते. सप्टेंबर 2023 पर्यंत घटनेमध्ये 106 दुरुस्त्या झालेल्या आहेत आणि त्यामुळेच आपली घटना ही अंशतः फ्लेक्झिबल आणि अंशतः रिजिड स्वरूपाची मानली जाते. संघराज्यात्मक स्वरूप. भारतीय संविधानाने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असून केंद्र सरकार व राज्य सरकार असं सत्तेचं विभाजन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांना आपापली स्वतंत्र अधिकार देण्यात आलेले आहेत. ब्रिटनमध्ये पूर्णपणे संसदीय प्रणाली असून तिथे देशाच्या सर्व भागामध्ये फक्त केंद्राचे लोकप्रतिनिधीच काम करतात. अमेरिकेची संघ राज्य रचना जरी असली तरी तेथे राज्यांना बरीच स्वायत्तता आहे. भारतासारख्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण देशामध्ये संघ राज्यात्मक स्वरूप असावं असं संविधान निर्माण करताना वाटलं. भारतानं संघ राज्यात्मक पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे ती केंद्र सरकारकडे झुकलेली आहे. जरी अनेक प्रकरणांमध्ये राज्य आपापल्या परीने कायदे करून प्रशासन चालवू शकत असले तरी केंद्राला आवश्यक वाटल्यास तो एकच केंद्रीय स्वरूपाचा कायदा बनवू शकतो जो देशातील सर्व राज्यांना बंधनकारक असतो. याचं उदाहरण जर पाहिलं तर RTI म्हणजेच माहिती अधिकार कायदा हा आहे. तामिळनाडू, राजस्थान, दिल्ली, आसाम, महाराष्ट्र इत्यादी राज्यांनी त्यांच्या राज्यांसाठी स्वतंत्र असे माहिती अधिकार कायदे बनवले, परंतु केंद्र सरकारने 2005 साली केंद्रीय माहिती अधिकार कायदा लागू केल्यानंतर हे सर्व राज्यांचे कायदे निरस्त झाले, रद्द झाले आणि आता संपूर्ण देशामध्ये केंद्रीय माहिती अधिकार कायदा 2005 हा एकमेव कायदा लागू झालेला आहे. मूलभूत हक्क. भारतातील प्रत्येक नागरिकाला दिले गेलेले मूलभूत अधिकार हे संविधानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. कलम 12 ते 35 मध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. कायद्यासमोर समानता, मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क, देशात कुठेही जाऊन स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य, मुक्तपणे जीवन जगण्याचं स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, संपत्तीचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क इत्यादी मूलभूत हक्क भारतात प्रत्येक नागरिकाला देण्यात आलेले आहेत. मात्र प्रत्येक अधिकाराच्या मर्यादा देखील संविधानात निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मूलभूत हक्कांबरोबरच प्रत्येक व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. जर सरकार, संसद किंवा राज्य विधानसभेच्या कोणत्याही निर्णयाने किंवा कायद्याद्वारे संविधानाचं किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं हनन झालं तर त्याविरुद्ध नागरिक सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात दाद मागू शकतात. धर्मनिरपेक्ष राज्य. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून कोणत्याही एका विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्मांना समान लेखण्यात आलेला आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. धर्म, जात, पंथ याद्वारे भेदभाव न करता सर्व धर्मीयांना समान संधी दिली गेलेली आहे. एकेरी नागरिकत्व. अमेरिका व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र आणि राज्य यांचं दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. भारतानं राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावं आणि ते जोपासलं जावं या उद्देशाने एकेरी नागरिकत्वाची पद्धत स्वीकारलेली आहे. भारतामध्ये केंद्र आणि राज्य यांचं दुहेरी नागरिकत्व दिलं जात नाही. त्यामुळे सर्वजण भारताचे नागरिक असून ते कोणत्याही एका विशिष्ट राज्याचे नागरिक नाही. एकच घटना. ज्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेमध्ये एकेरी नागरिकत्वाचा पुरस्कार करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. घटक राज्यांना स्वतःची स्वतंत्र अशी घटना बनवण्याचा अधिकार नाही. तसंच घटक राज्यांना भारतापासून विभक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा अधिकार देखील नाही. संविधान हेच सर्वश्रेष्ठ. कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ द इंडिया. याचाच अर्थ भारतीय
संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानाच्या सर्वश्रेष्ठतेला, सुप्रीमसीला आवाहन देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना पदग्रहण करण्यापूर्वी राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते. त्यामुळं संविधान हा केवळ एक ग्रंथ किंवा एखादं पुस्तक नाही, तर तो आहे भारताचा आत्मा. आणि म्हणूनच संविधानाचं पावित्र्य जपणं हे सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे. मार्गदर्शक तत्व. भारतीय संविधानात नागरिकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. ही मार्गदर्शक तत्व भारतात एक कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचं उद्दिष्ट ठेवतात, ज्याद्वारे काही लोकांच्या हाती संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही याची दक्षता घेतली जाते. मूलभूत अधिकारांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधित नागरिकाला कोर्टात दाद मागता येते. मात्र संविधानातील मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू होत नाही. मार्गदर्शक तत्व ही नागरिकांच्या कल्याणासाठी असली तरी सरकारने ती पाळलीच पाहिजे असं सरकारवर बंधन नाही. मार्गदर्शक तत्व ही नावाप्रमाणेच मार्ग दाखवण्यासाठी उपयुक्त ठरतात. जीवनावश्यक गोष्टी सर्वांना मिळाव्यात, राज्यातील सर्वांसाठी एकच मुलकी कायदा असावा, राज्यातील सर्व स्त्री पुरुषांना समान वेतन असावं, 14 वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचं व मोफत शिक्षण असावं, संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये, देशातील साधन संपत्तीचं समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावं, दारूबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचं रक्षण व्हावं, ही भारतीय राज्यघटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्व आहे. एकात्मिक आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणं आवश्यक आहे. भारतात एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जिल्हा न्यायालय व इतर दुय्यम न्यायालय यांची एक साखळी निर्माण करण्यात आलेली आहे. न्यायव्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाव येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यापासून न्यायमंडळाची, ज्युडिशियरीची स्वतंत्र अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. न्यायाधीशांची नेमणूक, बदली, बढती, पगार या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम आणि निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आलेली आहे. संविधान निर्मात्यांनी ही सुनिश्चित केलं की न्यायपालिका कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय आपलं काम करू शकेल. स्वतंत्र आणि स्वायत्त न्यायव्यवस्था ही भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहे. संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता. संसद आणि न्यायपालिका यांच्यातील कामाची विभागणी भारतीय संविधानिक व्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. अनेक देशांमध्ये संसदेची ताकद अफाट आहे. न्यायव्यवस्था ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. परंतु भारतामध्ये असं नाही. संसदेला कायदा बनवण्याचा अधिकार दिला गेला असला तरी संसदेने, विधिमंडळाने बनवलेल्या प्रत्येक कायद्याचं न्यायपालिका पुनरावलोकन करू शकते. जर कायदा संविधानाच्या कक्षेबाहेर असेल तर तो रद्दही केला जाऊ शकतो. राष्ट्रपती व आणीबाणीचे अधिकार. भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांची निवड संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पद्धतीने केली जाते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सत्ता आहे. भारताच्या राष्ट्रपतींना कायदेविषयक, अंमलबजावणी विषयक, आर्थिक बाबींविषयक, घटक राज्यांविषयक, न्यायविषयक आणि आपत्कालीन विषयक अशा 6 प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारताच्या राष्ट्रपतींना मिळालेला आपत्कालीन म्हणजे संकटकालीन विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आहे. त्या आधारे राष्ट्रपती संकट काळात आणीबाणी जाहीर करू शकतात. हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा. भारतीय राज्यघटनेत भाषा विषयक धोरण स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अनुच्छेद 343 मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आलेली आहे की भारत या संघ राज्याची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेतून चालवण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आलेला आहे. इंग्रजी ही एक जादा भाषा म्हणून राहील. आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि हिंदी समजू न शकणाऱ्या राज्यांना केंद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करण्यात येईल. प्रौढ मताधिकार. भारतीय राज्यघटनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रौढ मताधिकार. 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाद्वारे आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. धर्म, जात, भाषा, प्रदेश, लिंग इत्यादी भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला गेला आहे आणि प्रत्येकाच्या मताला समान महत्व देखील आहे. निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावून जनता हवा तसा बदल घडवून आणू शकते.
ज्यामुळे लोकशाही अधिक मजबूत आणि दृढ होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिक हेच सार्वभौम आहेत. असा हा महत्वाचा अधिकार आपल्या संविधानाने आपल्याला दिलेला असतानाही आपण आपला हा हक्क बजावतो का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःला विचारून चिंतन केलं पाहिजे. जर आपण मतदानाचा आपला हा अधिकार आयुध आणि शस्त्र म्हणून योग्यपणे वापरला तर सरकारवर जनतेचा वचक निर्माण होऊन खऱ्या अर्थाने जनहित साधलं जाईल. त्यामुळे निश्चय करूया, आपण आपल्या मतदानाचा अधिकार येथून पुढे निश्चितपणे बजावूया. या सर्व घटकांमुळे भारतीय संविधान जगातील सर्वात विस्तृत आणि वैशिष्ट्यपूर्ण असं संविधान म्हणून ओळखलं जातं. या विशेष लॉ सिरीजचे एपिसोड 1 आणि 2 मध्ये आपण संविधानाबाबत बेसिक माहिती जाणून घेतली. पुढील एपिसोड 3 पासून आपण प्रत्यक्षात संविधान सविस्तरपणे जाणून घेण्यास सुरुवात करणार आहोत. एपिसोड 3 मध्ये आपण प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्तावना आणि तिचं महत्त्व जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. Let's be ready for watching episode number 3 of Special Law Series संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या यूट्यूब चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.